नवी मुंबई महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 21 मध्ये एक असा उपक्रम झालाय जो ऐकून सगळेच आश्चर्यचकित झाले। कारण हा उपक्रम वेगळा होता, मनाला भिडणारा होता। आजवर आपण पाहिलंय कुणी नेते वस्तू वाटतात, रेशन वाटतात, फळं वाटतात, पण इथे मात्र काहीतरी वेगळं घडलंय। माझं नाव प्रणाली प्रवीण कदम। आम्हाला बाहेर म्हणजे रिक्षा शिकायची खूप आवड होती, पण बाहेर आम्ही विचारलं तर आम्हाला खूप कॉस्टली खूप सांगितले त्याचे 9,500। पण आम्हाला दिवाळीचं गिफ्ट म्हणून आमच्या जयेंद्र दादा यांनी आणि माधुरीताई सुतार या मॅडमने आम्हाला फ्रीमध्ये प्रशिक्षण दिलं आणि आर्थिकदृष्ट्या आम्ही सक्षमही होऊ शकतो आणि घरामध्ये आम्हाला पाठबळही मिळू शकतं थोडंसं। ही रिक्षा प्रशिक्षण मिळाल्यानंतर आम्ही स्वतःची रिक्षा काढून काहीतरी स्वतःचं घर चालवण्यासाठी आम्ही उदरनिर्वाह करण्यासाठी आम्हाला मदत मिळू शकते। त्यामुळे आम्ही माधुरीताई सुतार या मॅडमचं खूप मनापासून आभार मानत आहे। इथे महिलांना वस्तू नाही तर आत्मविश्वास दिला गेलाय। शिरवणे गावातील भाजप पक्ष कार्यालयात महिलांसाठी मोफत वाहन प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आलंय। हा उपक्रम घेऊन आलेत नगरसेविका माधुरी सुतार। सकाळपासूनच महिलांची गर्दी, कुणी गृहिणी, कुणी विद्यार्थिनी, कुणी नोकरी करणारी, सगळ्यांच्या चेहऱ्यावर एकच उत्साह, आज स्वतः गाडी चालवायची। पहिल्यांदा स्टेअरिंग हातात घेतलं, पहिल्यांदा इंजिन सुरू केलं आणि गाडी हलली तसं त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघण्यासारखा होता। त्या क्षणी सगळ्यांच्या नजरेत एकच गोष्ट होती, आता आम्ही थांबणार नाही। चारचाकी, स्कूटी, रिक्षा सगळ्याच प्रकारचं प्रशिक्षण देण्यात आलं। पण हा उपक्रम फक्त वाहन चालवण्याचा शिकवणं नव्हता, तो होता महिलांच्या आत्मनिर्भरतेकडे जाणारा प्रवासाचा पहिला टप्पा। या सगळ्या कामाची खास गोष्ट म्हणजे याची कुठेच प्रसिद्धी केली गेली नाही। ना बॅनर, ना पोस्टर, ना गाजावाजा, काहीच नाही। माधुरी सुतार शांतपणे म्हणाले, महिला सक्षम झाल्या तर घर, समाज आणि भविष्य तिनं पुढे नेतं। प्रत्येक महिलेला आत्मनिर्भर बनवणं हेच माझं ध्येय आहे। त्या दिवशी गाड्या फक्त सुरू झाल्या नाहीत, तर अनेक महिलांच्या आशा आणि स्वप्नही सुरू झाली। ही दिवाळी प्रभाग 21 साठी खास ठरली, कारण इथं दिवे नाही, आत्मविश्वास पेटला। महिलांनी घेतली नव्या प्रवासाची पहिली दिशा, स्वावलंबनाकडे, आत्मविश्वासाकडे, स्वप्नांकडे। गाडी सुरू झाली। प्रभाग क्रमांक 21 मधल्या महिला आता थांबणार नाहीत। माधुरी सुतारांच्या प्रेरणादायी उपक्रम जो अनेक महिलांच्या आयुष्यात बदल घडवणारा ठरला। मी सुवर्णा इंदलकर, मी सेक्टर 3 मध्ये राहते आणि आज या ठिकाणी माननीय जयवंत सुतार दादा आणि माधुरीताई यांनी आमच्या सर्वांसाठी 4 व्हीलर, 2 व्हीलर आणि रिक्षा असे यांचं मोफत प्रशिक्षण देण्याचा आज शुभारंभ करण्यात आला आहे। नमस्कार, माझं नाव उज्ज्वला शिंदे, मी शिरवणे सेक्टर 1 मारवाडी चाळमध्ये राहते। सर्वात प्रथम मी माधुरीताई सुतार आणि आपले जयेंद्र दादा सुतार यांचं मनापासून आभार मानते की आम्ही किती वर्षापासून गाडी चालवायचं आमचं एक स्वप्न होतं, ते अपूर्णच राहत होतं की काही नाही काहीतरी कारणामुळे, पैशाच्या अडचणी असतील किंवा काय, त्याच्यामुळे आमचं अपूर्ण स्वप्न राहत होतं। पण यांच्या मार्फत आम्हाला ते शिक्षण मिळालं। आज आम्ही मी स्वतः 4 व्हीलर चालवायला शिकली आहे आणि सुरुवात करते 4 व्हीलर चालवायला। आणि ताईंचं एक मॅडमचं असतं की आपल्या एरियातल्या सगळ्या महिलांनी स्वतःच्या पायावर उभं राहून घराचं कुठेतरी हातभार लावावा असं त्यांची खूप इच्छा असते। तर त्यांनी अजूनपर्यंत आरी वर्कचं, शिवण क्लासेसचे भरपूर खूप काही क्लासेस दिले आहेत। सक्षमीकरण के हेतूसाठी आपण एक महिलांना सक्षम बनावं आणि त्याच्यासाठी आपण ट्रेनिंग महिलांना आपण मोटर कार 2 व्हीलर आणि 3 व्हीलरची आपण ट्रेनिंग देणार आहोत। त्याच्यासाठी लागणारं त्यांना जे प्रशिक्षणासाठी जो खर्च असतो तो आपण स्वतः देऊ करणार आहोत आणि त्याच्यासाठी महिलांना मदत करणार येत आहे। हे ट्रेनिंग गेली 3 वर्ष या अशा प्रकारचे उपक्रम या ठिकाणी या दोघा दाम्पत्याकडून राबवले जातात। प्रभागातील महिलांच्या
दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.